जेबी न्यूज में आपका स्वागत है। खबरों को देखने के पहले यदि आपने जेबी न्यूज सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले जेबी न्यूज सब्सक्राइब करें और खबरें देखना आरंभ करें। खबरें अच्छी लगे तो लाइक करें और उसे फॉरवर्ड भी करें। मुंबई से सटे पालघर जिले के डहाणू तहसील में निर्माण होने जा रहा वाड़वन में गांव में वाड़वन बंदरगाह को लेकर एक जन सुनवाई पालघर में रखी गई थी। इसका नेतृत्व पालघर के जिलाधिकारी स्वयं कर रहे थे। उनके साथ मंच पर पर्यावरण विभाग के श्री मोटघरे भी उपस्थित थे। मछुआरों ने जनसभा में काफी हंगामा किया और उन्होंने यही कहा कि रद्द करा वाड़वन बंदर रद्द करा। कई मुद्दों को लेकर उन्होंने ये भी बताया कि जन सुनवाई जो ली जा रही पूरी तरह से अवैध है, जबकि वहां पे उपस्थित जेएनपीए के अधिकारियों ने लोगों को यही आश्वासित किया कि उनकी जो जन सुनवाई है पूरी तरह से सही तौर पे चल रही है। लेकिन वाड़वन बंदरगाह के विरोध को लेके मछुआरों ने कई सवाल खड़े कर दिए। वहां पर वाड़वन बंदरगाह के विरोध में स्वयं वहां के विधायक स्वयं उपस्थित थे। निकोले जी ने वहां पे लोगों का प्रतिनिधित्व करते हुए यही कहा कि जन सुनवाई को टाल देना चाहिए। लेकिन जिलाधिकारी ने सभी की बातें सुनी और उन्होंने कहा कि जो भी आपकी हरकतें हैं उसे वो लिख रहे हैं और उसे केंद्र सरकार के पास भेजेंगे। देखते हैं पूरी रिपोर्ट। पालघर जिले के डहाणू तहसील के वाड़वन बंदरगाह के निर्माण को लेकर एक पर्यावरण विशेष जाहिर जन सुनवाई पालघर के क्रीड़ा ग्राउंड में रखी गई। जिस ग्राउंड में जन सुनवाई रखी गई थी वहां चप्पे चप्पे पर पुलिस को तैनात कर दिया था। मानो कि छावनी में पूरा पालघर तब्दील हो चुका था। हर व्यक्ति की जांच करने के बाद में उसे अंदर छोड़ा जा रहा था। जन सुनवाई को लेकर यहाँ पे लोगों में काफ़ी नाराज़गी भी थी। हर व्यक्ति को यहाँ पे छानबीन करके ही अंदर भेजा जा रहा था। वो क्या लेके जा रहा है, क्या लेकर आया है, किसके साथ आया है। लेकिन वहाँ पर पुलिस ने कड़ा पहरा रखा था, डिटेक्टर्स लगाए हुए थे और तब जाकर लोगों को अंदर छोड़ा जा रहा था। लोगों को अंदर आने और जाने के लिए कोई भी दिक्कत किसी भी नागरिक को नहीं आ रही थी। पालघर के पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल के नेतृत्व में यह पूरा कार्य चल रहा था, जहां पे बाला साहेब पाटिल स्वयं बार बार आह्वान कर रहे थे कि जनता को आराम से अंदर आने दिया जाए। कई तरह के यहाँ पे रैपिड एक्शन फोर्स भी थे और कई अन्य जिलों से पुलिस बंदोबस्त भी मंगाया गया था। यूँ कहना गलत नहीं होगा कि पूरे महाराष्ट्र के हर जिले से यहाँ पर पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। जैसे ही जन सुनवाई की शुरुआत हुई, मच्छीमारों ने अपना विरोध प्रकट करना शुरू कर दिया। महिलाओं का यह भी आरोप था कि यहाँ जो अधिकतर लोग लाए गए हैं वे उत्तर भारतीय हैं, जिनका नाम मात्र भी वाड़वन बंदरगाह से कोई संबंध नहीं है। इसी बात को लेकर जनता में काफ़ी आक्रोश देखा गया। पत्रांवर प्रारंभिक जनसुनवाई घेण्यासाठी समितीचे गठन केले। यावेळी नोटिफिकेशननुसार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी जनसुनवाई घेण्याबाबतची बातमी दिनांक 17 नोव्हेंबर 2023 अरे तुम्ही तुमच्या
सादर करण्यात येईल। नमस्कार। आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आयोजित केलेल्या सरकारी आज महिला वर्गाने पुढचा महिला वर्ग चेक करा फक्त सर्व बहिणी संपूर्ण बसलेले आहेत। सर्वांना सहभागी होता येणार आहे। सर्वांनी बसून घ्या। सूचना सुरू झाल्यानंतर सर्व ठिकाणी माहिती सर्वांनी कृपया शांततेत सहकार्य घेऊ शकता। अजून त्या गाव ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसेवकामार्फत लेखी निवेदन स्वीकारायची पण व्यवस्था केलेली आहे आणि सर्व व्यवस्था ग्रामसेवकाला सुनावणीच्या कुठल्याही हरकती घ्यायच्या तरतुदी नाही आहेत कायद्यामध्ये। हे बेकायदेशीर आहे। प्रोजेक्ट प्रपोनंट आपण सादरीकरण करावं। स्थानिक जनता कमी आहे। स्थानिक जनता कमी आहे। लोक आल्यानंतर हे सादरीकरण परत करता येईल। आता हे प्रोसिडिंग सुरू झालेले आहे। ते प्रोसिडिंग सुरू राहणार आहे। जे आधी आलेले लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये। त्यांनी 11 वाजता आलेले आहेत। 11 वाजताची वेळ हे गॅजेटमध्ये डिक्लेअर केलेली आहे। त्या वेळेनुसार जे लोक आलेले आहेत त्यांच्यासमोर सादरीकरण सुरू होणार आहे। नंतर सादरीकरण सुद्धा जर पुन्हा लोक आले तर पुन्हा सादरीकरण केलं जाईल। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर उमेश कुलकर्णी, JNPचा पर्यावरण सल्लागार म्हणून आता मी प्रेझेंटेशन चालू करतो। प्रस्तावित ग्रीनफील्ड वाढवण मंडळाचा विकास जिल्हा पालघर महाराष्ट्र येथे आपण MOF कडून जे कव्हर घेतलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपण हे करत आहोत। त्याप्रमाणे पर्यावरण वन विभाग आणि ZSI कडनं NCCR कडनं बाकीच्या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता केलेली आहे। NH वडोदरा द्रुतगती मार्ग रहदारीचे मूल्यांकन जर आपण आढावा घेतला तर हा रस्ता मुंबई आणि अहमदाबादला जोडणारा NH 48 पासून वाढवण पासून 33.6 किलोमीटरवरती आहे। रेल्वे सवलच्या पश्चिम रेल्वेच्या बाजूने 12 किलोमीटर अंतरावरती आहे। विमानतळ हा मुंबईचा जवळ आहे 124 किलोमीटर अंतरावर आणि पोर्ट आणि बंदर प्राधिकरण हे MBPT हे 120 आणि JNP 150 किलोमीटरवरती आहे। प्रकल्प ठिकाणाचे तपशील स्थान सदर हा सहाय्याने सी फूड पार्कचा विकास
मत्स्यपालन आणि कंटेनर ऑपरेशन संदर्भात लॉजिस्टिक सेवा पुरवणे इत्यादी आणि त्याचप्रमाणे कौशल्य विकास केंद्रे विकसित करणे हा पण त्याच्या मागचा एक उद्देश आहे. मासेमारी बोटी आणि मच्छीमार यांच्या संदर्भातील सीएमएफआरद्वारे गोळा केलेली माहिती ही खालील दर्शवते. महत्वाची भूमिका बजावत आली आहे. 2.25 लाख कोटी रुपयांच्या क्षमतेसह 400 गुंतवणूक करण्यायोग्य प्रकल्पांसह भारताने कार्गो हाताळणी क्षमतेत अमर्याद वाढ केली आहे, जी 2025 पर्यंत वार्षिक 3,500 मेट्रिक टनापर्यंत असेल असा अंदाज आहे. आपले वास्तव बदलण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी भारताला एका मेगा पोर्टची गरज आहे. सादर करत आहोत भारताचे पहिले जागतिक दर्जाचे प्रस्तावित मेगा पोर्ट वाढवण बंदर. 4 दशकांपासून भारतातील सर्वात कार्यक्षम जमीनदार बंदर निर्मात्यांकडून वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडद्वारे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वाढवण बंदर विकसित केले जात आहे. ग्लोबल एक्झिम ट्रेडमध्ये भारताचं नेतृत्व स्थान मजबूत करण्यासाठी हे एक नवीन आणि धाडसी पाऊल आहे. वाढवण 40 किलोमीटर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून 150 किलोमीटर, नाशिकपासून 150 किलोमीटर आणि सुरतपासून केवळ 180 किलोमीटर अंतरावर असेल. आग्नेय आशिया, अरबस्तान, लाल समुद्राचं बंदर, आफ्रिका आणि जगातील सर्वात वरील दिशेकडील बंदरांशी मजबूत आणि थेट कनेक्टिव्हिटीमुळे वाढवण बंदराचे धोरणात्मक स्थान जागतिक व्यवसायाला गती देईल. कंटेनर आणि इतर कार्गो सुरळीतपणे बाहेर काढण्यासाठी रेल्वे लाईन आणि राष्ट्रीय महामार्गांवर सहज प्रवेश. मुंबई ते दिल्लीला जोडणारा NH48 हा केवळ 33.4 किलोमीटर अंतरावर आहे आणि माल वाहतूक विना अडथळा व जलद व्हावी म्हणून एका विशेष रस्त्याने जोडलेला असेल. मुंबई वडोदरा एक्सप्रेस महामार्ग अंदाजे 22 किलोमीटर लांब असेल. भारतीय रेल्वे वाहतुकीच्या संदर्भात डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर DFC हे मुंबई दिल्ली रेल्वे लाईनच्या समांतर निर्माण करत आहे आणि DFC ला जोडले जाणार असल्याने वाढवण बंदरातून कंटेनर वाहतूक जलद आणि कार्यक्षमतेने होईल. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नियोजित DFC विकासाला किफायतशीर खर्चात चांगला लॉजिस्टिक सपोर्ट मिळेल आणि DFC सोबत दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC चा भाग म्हणून नियोजित उद्योगांना चालना मिळेल. मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचे फायदे देऊन आणि लॉजिस्टिकचा खर्च कमी करून वाढवण बंदर कंटेनर जहाजांची हाताळणी अधिक कार्यक्षमपणे करण्यास मदत होईल. वाढवण बंदर येथे नैसर्गिक खोलीची उपलब्धता बंदर 24,000 TEUs पर्यंत कंटेनर जहाजांचे हाताळणी करू शकेल, जे लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ ठरेल. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम ठिकाणी वाढवण हे बंदर ऑफशोर क्षेत्रातील 3,600 एकर भरावाच्या जागेवर विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. 9 कंटेनर टर्मिनल्सच्या माध्यमातून कंटेनर हाताळणी क्षमता 24.5 दशलक्ष TEU पर्यंत वाढेल. बल्क ब्रेक कार्गो लिक्विड बल्क एकूण अंदाजे 300 दशलक्ष टनापेक्षा जास्त माल वाहतूक अपेक्षित. हे सर्व प्रकारचे हवामान झेलणारे परिपूर्ण असे सर्व मालवाहू बंदर असेल, जे हवामानातील बदलांचा परिणाम न होऊ देता वर्षभर सर्व प्रकारचे माल सहज हाताळू शकेल. 25 दशलक्ष TEUचं योगदान देऊ शकते. लॉजिस्टिक क्षेत्र वाढवून आणि देशाच्या आर्थिक उन्नतीला आधार देऊन रोजगार निर्मिती करेल. कृपया शांत बसावेस. आपण आपल्या पद्धतशीर मार्गाने आपले प्रश्न, आपली सूचना, आपल्या हरकती मांडू शकता. कृपा करून सर्वांना माझी विनंती आहे, आपापल्या जागेवर बसावे. सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल. सूचना असतील, हरकती असतील, टीका टिप्पणी असतील, त्या सर्व मांडण्याची संधी दिली जाईल. कृपा करून आपण शांत बसावे आणि प्रत्येक झोन जे केले, कंपार्टमेंट केलेले आहे, त्या कंपार्टमेंट प्रमाणे आपल्याला या बंदरासमोर संदर्भात ज्या काही प्रश्न असतील ते मांडावे. त्यातच सगळं समाधानकारक आपल्याला उत्तर जे प्रोजेक्ट प्रोपोनंट आहेत JNPA ते देतील, त्यांचे कन्सल्टंट देतील आणि त्यांचे अधिकारी देतील. कृपा करून
सर्वांना माझी विनंती आहे, पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या जागेवर शांतपणे बसावे. सर्वांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अजूनही लोक येत असतील तर त्यांच्यासमोरही आपण आपलं सर्व जे काही सादरीकरण आहे तेही आपण करण्याची आपली तयारी आहे. पण कृपा करून जे वेळेवर लोक आलेले आहेत त्यांना बसून ठेवणं हे चुकीचं आहे. त्यामुळे हे आपलं ही सुनावणी पुढे चालू राहील. मी सर्वांना माझी विनंती आहे की जे काही आपण लेखी किंवा तोंडी ज्या काही सूचना हरकती टीका टिप्पणी मांडणार आहोत तो सदस्य मंडळाच्या इतिहासाचा एक भाग असेल आणि पब्लिक मध्ये ज्या काही मुद्दे मांडतील त्याचा सर्व खुलासा म्हणजे प्रोपोनंट जे आहेत त्यांना अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. या जनसुनावणीचे वाढीव मंडळाला विनंती आहे. समिती आणि सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने विनंती आहे की फक्त स्थानिक अध्यक्ष महोदयांना आमची नम्र विनंती आहे. एक आणखी आमची विनंती आहे साहेब प्लीज की परप्रांतीय जे आलेले आहेत त्यांना जर का जीएनपीटीने डीपीआर प्रोव्हाइड केलेला का आणि जर डीपीआर त्यांना प्रोव्हाइड केलेला तरच ते लोक इथे जनसुनावणीला त्यांची मतं मांडू शकतात. आणि जर त्यांना डीपीआर जीएनपीटीने पुरवलेला होता तर आम्हा स्थानिकांना ज्यांचा मासेमारीशी संबंध आहे त्यांना डीपीआर का पुरवण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांना जर डीपीआर पुरवलेला नाही त्यांनी जर ते वाचलेलं नाही तर त्यांची मतच घ्यायला नाही पाहिजेत. धन्यवाद. कृपया आपण माझी विनंती आहे आपल्याला आपण जे उपस्थित आहेत त्यांचं आपलं सर्व म्हणणं आपलं मांडणं ऐकून घेतलं जाईल. कृपया करून असं कोण आहे कायचा उद्देश सगळ्याला आपल्या हा पब्लिक सुनावणी आहे त्या पब्लिक सुनावणीमध्ये जसा नाही बोलण्याचा अधिकार आपण करा. बोला ना, तुमचं सगळं बोलणं ऐकून घेतो ना मी. इथे गाडी मात्र संबंध नाही. अशा लोकांनी त्या पद्धतीने आमची लोक अजून इथे पोहोचलेली नाही. त्यांना आपण थांबू ना. आमचं पत्र तुम्हाला देत आहोत की माननीय हे बघा आता आपण जे लोक 11 वाजेपासून आपण आपल्या सहित आलेले आहेत त्यांच्या तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. अजून जर लोक येत असतील त्यांचं बी आपण म्हणणं ऐकून घेऊ. त्यांच्यासमोरही आपण सादरीकरण करू. आम्ही आपला माइंड ठेवून साहेब एक फक्त पत्र आपल्याला देऊ इच्छितो. त्याच्यामध्ये आम्ही एवढं म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने जेएनपीने जे काही बसेस पाठवलेल्या होत्या त्या इथे अजून पोहोचल्या नाहीत. तोपर्यंत तुम्ही ही जनसुनावणी थांबवावी आणि अशा पद्धतीची नोंद आम्ही तुम्हाला केलेली आहे. याचं पत्र आम्ही तुम्हाला देत आहोत. जन सुनवाई में बाहर से आई महिलाएं आप देख सकते हैं कि उत्तर भारतीय महिलाएं वहां से किनारा करती नजर आने लगी. आप देखिए किस तरह से यहाँ से औरतें सीट खाली कर कर के बाहर निकल रहे कि उनको पता चल गया कि यहाँ पे कुछ न कुछ बवाल हो सकता है. इसीलिए उत्तर भारतीय और बाहर से लाए किराए की महिलाओं ने अपना पल्ला झाड़ना शुरू किया और वहाँ से धीरे धीरे अपना रास्ता नाप लिया. कुछ महिलाओं ने ये भी कहा कि उन्हें वहाँ बुलाया गया है और वे वहाँ पे आई हैं, जबकि उन्हें वाड़वन बंदरगाह की कुछ भी जानकारी नहीं है. ना ही उन्हें पता था कि यहाँ पे वाड़वन बंदरगाह को लेकर उन्हें यहाँ बुलाया गया है. कुछ लोगों को ये कहा था कि वे घूमने जा रहे हैं, कुछ लोगों को कहा था कोई कार्यक्रम में जा रहे हैं. और इस दिशा भूल को लेकर यहाँ पर उत्तर भारतीय महिलाएं जिन्हें मराठी नहीं आती है वैसी महिलाएं भी आके बैठ गई थी. हम सुनते हैं लोगों की जबानी क्या कहती हैं महिलाएं. हे जमलेले आपल्याला परत पुन्हा विनंती करण्यात आप लोग कहाँ से आए? की जे जमलेले लोक आलेले आहेत पता है क्या शुरू है यहाँ जे काय मांडायचं आहे ते मांडू शकता. आपले प्रश्न मांडू शकता. लेकिन कौन लेके आया आपको इधर? कौन है क्लियर केलेला आहे. अजूनही क्लिअर करतो. लेकिन क्यों लाया आपको? विचार मांडण्याच्या अगोदर आपको क्यों लाया? आपलं क्यों लाया आप? घूमने के लिए लाए थे. आवश्यक आहे. हम लोग काम करते हैं. सुरुवात करावी. कहाँ पे काम करते हैं आप? संबंधित नसेल तर त्यांचं म्हणणं तो रेकॉर्ड आपको क्या बोला यहाँ पे? कुछ पता नहीं है आपको? याची मी तुम्हाला ग्वाही देतो. घूमने के लिए बोले चलना है, घूमना हुआ फंक्शन है. कितने लोग हैं? किसने बुलाया आपको इधर? सेठ बोले हैं. कौन से नाम क्या उनका?
ताजू सेठ। पूरा नाम बताओ। ताजू सेठ। ताजू सेठ, उसका नाम है ताजू सेठ। कैसा लेके आए आपको? कहाँ रहते गए वो? गुलसर में। गुलसर कहाँ पे? आप किधर रहते हो? ये अपना तारापुर गुलसर है ना, उसी जगह। कहाँ पे लिखे वहाँ पे? चित्रालय में, गणेश नगर में, रामचंद्र नगर में, बंजाराड़ी में, गौरी पूजा में, होटल के मैडम त्यांच्यासाठी पण आपण जे काही त्यांची संख्या असेल लेखी देऊ शकता, तर कृपा करून आपल्याला विनंती आहे की तुम्हाला कोणी आणलं तिकडे आपलं म्हणणं मांडावं, आपले विचार मांडावे. कल्पना आहे, आम्ही पैसे दिले ना, काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आणलं. नाही, वाढवण बंदर तुम्हाला माहिती आहे? वाढवण बंदर काय आहे? वाढवण म्हणजे लोकांचे शेतं जातात, त्याच्यासाठी काही एक कार्य करायला लागतं. तुमची भूमिका काय इकडे येण्याची? वाढवून बंदर नाही तुम्ही इकडे कशासाठी आल्यात? घेऊन आले तर आले. बंदर रद्द झालं पाहिजे की झालं पाहिजे? काय भूमिका? राहायला पाहिजे माणसं. बंदर झालं पाहिजे की रद्द झालं पाहिजे? तुमची भूमिका काय? रद्द कशाला व्हायला नाही पाहिजे, काय इथं काय टाकून. आपण आपल्या मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपण दिलेल्या लिस्ट प्रमाणे आपण दिलेल्या गावामध्ये बस पाठवलेल्या होत्या. सकाळी 8 वाजेपासून बस गेलेल्या आहेत आणि तयार झाल्यानंतर काय सुविधा मिळतील आपल्याला नंतरचा प्रश्न आहे. सर्वांना आम्हाला आमचा विरोध दर्शविण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत. आपल्याला जे आणि आम्हाला आमचा विरोध आहे त्याबद्दल जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अपेक्षित आहेत, शासनाकडनं अपेक्षित आहे. ती लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी अशी विनंती करतोय. आपल्याला प्रश्न उत्तरालाच आपण सुरुवात करणार आहोत, ऑलरेडी केलेली आहे. आपल्याच विनंतीप्रमाणे आपण हे परत प्रेझेंटेशन दाखवतोय. एक वेळेस अगोदर दाखवलेले आहे, परत आपल्याच विनंतीनुसार हे प्रेझेंट दाखवा. आता आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण या संदर्भातले ज्या काही आपल्याला सूचना, हरकती आणि काही टीका टिप्पणी असेल याच्याबद्दल तर कंपार्टमेंट वाईज मांडावेत आणि त्याचं उत्तर आपण प्रोजेक्ट प्रोपोनंट देतील. कृपया सर्वांना माझी परत विनंती आहे, शांततेत बसून आपल्याला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. आपलं ते लेखी, तोंडी, ईमेलद्वारे जे काही निवेदन आलेले आहे तो आपल्या इतिवृत्ताचा भाग होणार आहे आणि त्याच्यावर प्रोजेक्ट प्रोपोनंटला जे JNPA आहे त्यांना त्याचा खुलासा करावा लागणार आहे. कृपा करून आपल्याला विनंती आहे की आपण आपलं म्हणणं मांडावे. वाढवण संघर्ष समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती वजे, कृपया आपण सुरुवात करावी. आपल्या विनंतीनुसारच आमचे 4 कार्यकर्ते आता पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत. आम्ही इथे सगळ्यांच्या समोर फक्त मागणी केली आणि मागणीच्या उपर जर का अशा पद्धतीचं जर का दबाव तंत्र आमच्यावरती वापरणार असाल तर ते चालणार नाही ना साहेब. आम्ही इकडे आलेलो आहोत ना, 4 लोकांना कशाला नेले? सोडा साहेब त्यांना काय काय लावायचं? हा, हे बघा पाटील, जे काय झालेलं असेल तर मी स्वतः चेक करेन आणि त्या संदर्भात हे करेन. जनसुनावणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हा विषय जनसुनावणीचा पार्ट नाहीये. मी स्वतः चेक करून त्या संदर्भात कारवाई करतो. त्यांनी आपल्या कंपार्टमेंटमध्ये असलेल्या माईक हातात घ्यावे आणि प्रश्न मांडावेत. हॅलो, सेंटर हे आता प्रदर्शन चालू आहे. आमच्या या सगळ्या समूहाचा या वाढवण बंदरला विरोध आहे. तसं व्यक्तिगत आणि वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याची काही आवश्यकता नाही. आणि अरे माईक ज्यांच्याकडे आहे त्यांनी माईक आपलं सगळीकडे फिरवावे. मागच्या कंपार्टमेंटमध्ये मी पोल्युशन बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि हे बघा, जे कोणी बोलत आहे कृपा करून जे बोलत आहे त्यांचं मत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वैयक्तिक मत आहे. आम्ही तज्ञांकडनं ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे, कारण की आम्हीही तज्ञ नाहीत, आपणही त्याच्यातले तज्ञ नाहीत. त्याच्यामुळे याच्या वेळेस जो तज्ञ आहेत त्यांच्याकडनं आम्ही त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे
आणि कधीही कोणतीही अधिसूचना जेव्हा निघते तिचं मराठीत भाषांतर जरी असलं तरी तळटिपेत लिहिलेलं असतं की जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये तर काही प्रश्न असतील, काही किंतु असेल, परंतु असेल तर इंग्लिश ट्रान्सलेशन हे ग्राह्य धरण्यात येईल. तसंच हा टेक्निकल रिपोर्ट आहे, त्या टेक्निकल रिपोर्टचं मराठीकरण जेवढं तज्ज्ञांना शक्य होतं त्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आणि आम्ही आपल्याला त्याची समरी शुद्ध मराठीत चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि यामुळे याबाबतचं सगळ्या गोष्टीची पूर्तता JNPA केलेली आहे. धन्यवाद. पुढे 2024 पर्यंत करायला लावली आहे आणि ही मॉनिटरिंग फक्त 2024 पर्यंतच राहणार नाहीये. ही मॉनिटरिंग जोपर्यंत पोट पूर्ण होत नाही तोपर्यंत सुद्धा करायला लावली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्नाचं उत्तर हे आहे की ती स्टडी कंप्लीट आहे का? हो, ती स्टडी कंप्लीट आहे. दुसरा, प्रश्नाचे उत्तर देऊ द्या ना, मला बोलू द्या, बाकी मग कलेक्टर साहेब नोंद करतील त्याची. दुसरा प्रश्न की जे 2 सीझन आहे आणि त्याचा जो स्टडी करायचा आहे तर त्या 2 सीझनचा पण झालेला आहे आणि सेकंडरी डेटा सुद्धा त्यांनी वापरलेला आहे. कारण की त्या कोर्सचा स्टडी हा वर्षानुवर्ष केला जातो. त्याच ZSIने बाकी सुद्धा मॅमलचा स्टडी वर्षानुवर्ष या कोर्सचा केलेला आहे. त्यांच्याकडे असलेला डेटाचा त्यांनी उपयोग केला आहे आणि त्याचा हे केलेला आहे. आणि आता जो दुसरा प्रश्न जे मिलिंदजींनी विचारला त्याचं उत्तर देतो. आमचं ऍप्लिकेशन चुकीच्या डिपार्टमेंटला होतं, त्याची परमिशन माइन्स डिपार्टमेंट देते. माइन्स डिपार्टमेंटने पूर्ण तो राखीव ठेवून आम्हाला परमिशन दिलेली आहे आणि त्या परमिशन्स आम्ही जोडलेल्या आहेत. धन्यवाद. आमदार सुनील भुसारा इथे उपस्थित आहेत. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं तोंडी द्या. नोंद करा फक्त तुम्ही आणि आम्ही इकडे बसून काय करणार मगासपासून. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. इथे जनसुनावणीच्या निमित्ताने बरेचसे मुद्दे, वाढवण बंदर संघर्ष समिती, मच्छीमार समित्या, अशा अनेक त्यांच्या समितींच्या पदाधिकाऱ्यांनी इथे या जनसुनावणीबद्दल आपले विचार मांडलेले आहेत आणि कष्टकरी संघटनेचे ब्रँड लोगो, त्याचप्रमाणे डहाणू मच्छीमार संघर्ष समितीचे वजे साहेब, हे सर्वांनी हे मुद्दे, तांत्रिक मुद्दे मांडलेले आहेत. नंतर भूषण भोईर साहेब कुठे इथे आहेत? भूषण भोईर साहेबांनी पण इथे मुद्दे मांडलेले आहेत. खरं म्हणजे एखादा प्रकल्प हा जनसुनावणी आपण याच्यासाठी घेतो की जनतेचं काय मागणी आहे किंवा जनतेचं काय म्हणणं आहे. आता कधीपासून आपण हे बघतोय की संपूर्ण इथे जे ह्या भागातला मच्छीमार बांधव असेल, ग्रामीण भागातला आदिवासी बांधव असेल, कोणत्याही जातीपातीच्या धर्माचा जो इथला स्थानिक भूमिपुत्र आहे, ह्या सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही दिलेले डॉक्युमेंट्स आहेत हे परिपूर्ण नाही आहेत. हे तांत्रिक मुद्दे सुद्धा आपल्या समोर ठेवलेले आहेत. तर एवढा जनसमुदाय जर आपल्याला सांगत असेल की ही जनसुनावणी आपण पुढे घ्यावी आणि परिपूर्ण डॉक्युमेंट्स द्यावे जेणेकरून आमच्या लोकांना त्याचा स्टडी करता येईल आणि त्याच्यानंतर तो आपण विचार करूया. परंतु आता सध्या तरी सर्वांची मागणी असं आहे की ही जनसुनावणी आपण थांबवावी आणि पुढे घ्यावी, एवढ्या सर्वांचं म्हणणं आहे. तर ते तुम्ही कबूल केलं पाहिजे ना. म्हणजे आता कसं करताय की सर्व लोक म्हणतात आपण जबरदस्तीने ह्याने बोलावं त्याने बोलावं, त्याच्यापेक्षा सर्वांचं म्हणणं आहे की सर्व डॉक्युमेंट्स परिपूर्ण मिळाल्या जनसुनावणी घ्यावी. माझ्या सोबतीला विक्रमगड साहेब, ही सभा आपण चालवत आहेत का कलेक्टर साहेब अध्यक्ष चालवत आहेत? अध्यक्ष महाराज. अध्यक्ष माझी ना मला उत्तर द्यायची ना, तुम्ही कसं मध्ये फुरफुर करतात. ही जी जनसुनावणी चालू आहे याच्यामध्ये सन्माननीय लोकप्रतिनिधी, आमदार महोदय, सगळे संघटनेचे पदाधिकारी, वेगवेगळे व्यक्ती यांनी आपली बाजू मांडलेली आहे. त्याच्यामध्ये हा एक मुद्दा आहे की तुम्हाला माहिती अपूर्ण मिळालेली आहे आणि प्रोजेक्टवाल्याच्या बद्दल की आम्हाला ते कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे आम्ही माहिती दिलेली आहे. हे जे तुम्ही प्रत्येक, आता निकोले साहेब म्हणले, भुसारा साहेब म्हणले किंवा याच्या आधी वैभव वजे होते किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकारी होते, त्याच्यातली सगळ्याची एक बेसिक म्हणजे मूळ एक मागणी अशी आहे की आम्हाला कागदपत्र दिले नाही म्हणून हे. पण ही बाब तुमची नोंद केलेली आहे, हे जशाल तसे मिनिटमध्ये करून आम्ही कळवू आपण म्हणतो. इतर लोकांनी पण बोलावं असं आपण म्हणतो, पण जे डॉक्युमेंट्स परिपूर्ण नसल्यामुळे त्याचा स्टेट लोकांपर्यंत पोहोचले नाही ना, त्याच्या अभ्यासाने ते मांडणार काय? नाही, इतर लोकांना तुम्ही बोलू नका किंवा आम्ही बोलतो तेच मान्य करा असं कोणावर प्रेशर करू नका कृपा करून. त्यांनी म्हणून द्या ना, त्यांना जे तुम्ही जे बोललात ना, तुम्ही बोललात ते त्यांनाही बोलायचा अधिकार आहे ना. त्यांना बोलू द्या. हा, बोलू द्या ना. बोलले ना, काही संघटनेचे प्रतिनिधी बोलले, तुम्ही लोकप्रतिनिधी बोललात ना, ऐकलं ना.
आपलं तुमचं सगळ्याचं म्हणणं ऐकलं ना, तुमचं पण ऐकलं, निकोले साहेबांचं ऐकलं, मगाशी इकडे दुसरे एक वैद्य साहेब त्यांचं ऐकलं, तुमच्या बच्चीबार वाढवण विरोधी बंदर संघर्ष समितीचे